पावसाच्या संदर्भातली ही बातमी आहे, कारण सातारा जिल्ह्यामध्ये पावसानं सध्या उघडीपच दिलेली नाहीये। त्यामुळे अर्थातच खरीपाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांवरती आसमानी संकट ओढवलंय। जिल्ह्यामध्ये पावसामुळे खरीपाच्या पेरण्या रखडल्यामुळे एक धक्कादायक आकडेवारी सुद्धा समोर आली। जिल्ह्यामध्ये 40% हेक्टरवरती खरीपाची पेरणी झाली आहे आणि एकूणच इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। सातारा जिल्ह्यात मागील 2 महिन्यापासून मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मे महिन्यापासून संततधार पावसाची सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्या खरीपाच्या करता आल्या नाहीत। शेतीमध्ये वापसा शेतामध्ये झाला नसल्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचं पाहायला मिळते। तुम्ही पाहू शकता सतत पाऊस पडल्यामुळे शेताला तळ्याचं स्वरूप आल्याचं देखील आपल्याला चित्र एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी हवालदिल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या खरीपामध्ये जी प्रामुख्याने पिकं घेतली जातात ते म्हणजे सोयाबीन असेल, भुईमूग असेल, मका असेल, कडधान्य असतील, त्याचबरोबर घेवड्याचे पीक असेल। त्याचबरोबर जर बघायला गेलं तर डोंगरी भागात जे भाताची लागवड केली जाते ही लागवड देखील आता थांबल्याचं आपल्याला या पावसामुळे पाहायला मिळते। जिल्ह्यात 40% हेक्टरवर आता खरीपाची पेरणी या वर्षी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मागील वर्षीची जर तुलना केली तर 87% जून महिन्याच्या सुरुवातीला ही पेरणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आता जर बघायला गेलं तर 47% पेरणी ही रखडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी हतबल झाल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते। हे आसमानी संकटामुळे शेतकरी आता मेटाकुटीला आल्याचं देखील आपल्याला चित्र एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे प्रशासनाकडे शेतकऱ्यांना मागणी देखील करताना आपल्याला पाहायला मिळते की लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे आणि तत्काळ आम्हाला त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय का असं देखील शेतकरी सवाल उचलताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके। खरीपाची कुठलीच पेरणी करता आली नाही, पूर्व मशागत नाही, काय नाही। आणि मुख्य पीक म्हणजे सोयाबीन ही इकडे लोक बऱ्यापैकी करतात, पण कडधान्य तर काहीच नाही। भुईमूग कुठेतरी होतो, उन्हाळा या वेळेला गेलेले आहे, शेगा सगळ्या कुजल्या आतल्या आता गेल्या पावसामुळे। मग आता हे भरपूर नुकसान झालेलं आहे। इतकं मोठं आमचं नुकसान सध्या आता झालंय, कमीत कमी आमच्या शेतामध्ये आता मी माझ्या शेतामध्ये कमीत कमी 10 ट्रॉली शेणखत टाकले होते। 10च्या 10 ट्रॉली शेणखत पूर्ण वाहून गेलं, ते एक नुकसान झालं। दुसरी गोष्ट, मी सोयाबीन पीक हे असं विकत आणलं होतं बियाणं। मी दरवर्षी सोयाबीन पीक विकत आणतो, बियाणं विकत आणतो। ते आता आणलेलं पीक ही माझं वाया गेले। आज 2 महिने झाला पाऊस पडतोय, इतका पाऊस भयानक पडतोय की त्याला प्रमाणच नाही। कुठलंच म्हणजे मशागत तर पूर्वीची झालीच नाही आणि आता तर मशागत होऊ शकत नाही। आता हे बघताय तुम्ही तण किती नाही, ती नांगरट ही वाया गेली, शेणखत वाया गेलं। आता ह्याच्यासाठी परत जर तणनाशक आणायचे म्हणलं तर आणायचे, तणनाशक मारून एक तर मजूर मिळत नाही, त्यामुळे तणनाशक टाकायचे म्हणजे